नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, कालचा तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, पण आजच्या व्हिडिओमध्ये पण काहीतरी नवीन आणि युनिक आहे. आणि नवीन म्हणजे आता ट्रेंडिंग आहे ते, आणि तुम्हाला पण त्या गोष्टी समजल्या पाहिजे. आता खास करून ज्या नवीन टेलर आहेत, म्हणजे नवीन मैत्रिणी शिवणकाम शिकतायत, तर त्यांना सुद्धा ही गोष्ट कळवणं मला योग्य वाटली. आणि तर त्याच म्हटलं की तुमच्याशी शेअर करावं. आता ह्याच्या अगोदर सुद्धा आपले आरीवर्कचे ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तिथे सुद्धा चांगल्या नवीन नवीन टिप्स आहेत. पण तरी सुद्धा आज एक व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करते. तो व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही, अगदी शेवटपर्यंत बघायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि छोट्या छोट्या गोष्टी पॉईंटमध्ये असतात, तर ते पॉईंट तुमच्या लक्षात आले तर तुमचं फिनिशिंग आणि तुम्हाला छोटे छोटे आयडिया नक्कीच मिळून जातील. आणि तुमचे ब्लाऊजचं फिनिशिंग तर छानच येईल, पण तुम्हाला नवीन काय करायचे अजून त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. तर बघा, हे आहे आरीवर्क ब्लाऊज. हे पूर्ण ब्लाऊज बॅकनेक आपण कटिंग केलेलं आहे, पण ह्याला पूर्ण स्टिच कसं करायचं. आता हे आरीवर्क पूर्ण असल्यामुळे हे पूर्ण मनी वर्क आहे, म्हणजे पूर्ण मनी आणि थ्रेड वर्क आहे. तर आता ह्याचं उगं थोडंसं थ्रेड वर्क आहे, पण जास्त मनी आणि स्टोन आहे. हे मध्ये आतमध्ये स्टोन चेन आहे आणि इकडे पूर्ण मनीने वर्क केलेलं आहे. आता हे वर्क केलेलं आहे, ह्याच्यामध्ये हे 2 लटकन आहेत. आता लटकन कसे तयार करायचे ते सुद्धा तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सोबतच जे इथं मी हे आरीवर्क दिसते, आता हे आरीवर्क कशा पद्धतीने स्टिच करायचे, ह्या गळा कसा तयार करायचा हे तुम्हाला डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आता हे तयार करण्यासाठी आपल्याला हे सिंगल दाबने करायचं असतं. आपला जे नॉर्मल मशीनचा दाब असतो तो आपल्याला काढून ठेवायचा आहे आणि सिंगल दाब लावायचा आहे. आता सिंगल दाब कोणत्या साईडचा लावायचा आहे, तर आपल्याला उजव्या साईडचा लावायचा आहे. सिंगल दाब दोन्ही साईडचे मिळतात, तर आपल्याला उजव्या साईडचा सिंगल दाब आपल्याला आरीवर्क ब्लाऊज शिवण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. जे डाव्या साईडचा असतो त्याला आपल्याला जे मण्याची चेन वगैरे, मण्याची लेस चेन वगैरे असं हे लावायचं असेल त्यावेळेस मात्र त्याचा उपयोग होतो. बऱ्याच गोष्टींना त्याचा उपयोग होतो आणि ह्याचा सुद्धा बऱ्याच गोष्टींना होतो. तर तुम्ही जर टेलर असाल तर तुम्हाला सिंगल दाब दोन्ही पण साईडचे, डाव्या आणि उजव्या साईडचे दोन्ही साईडचे पाहिजे तुमच्याकडं. तर हे मात्र नक्की घ्या. व्हिडिओच्या खाली ते प्रोडक्ट मी टॅग केलेलं आहे सिंगल दाबचे, तिथे जाऊन तुम्ही नक्की परचेस करू शकता आणि घेऊ शकता. तर बघा, आता इथं मी हे आरीवर्क ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता इथं आपण इथं पूर्ण टाचण्या लावून त्याला अस्तरला पूर्ण सेट करून घेऊयात. तर कसं करायचं ते बघूयात. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, हे पूर्ण आरीवर्क ब्लाऊज आहे. आता इथं बघा, मी अशा पद्धतीचे पूर्ण अस्तर मापानुसार मी इथं कट केलेला आहे. फक्त मी इथं गळा कट नाही करून घेतला, कारण गळा आपल्याला याच्या मेन फॅब्रिकच्या गळ्याच्या नुसारच आपल्याला गळा तयार करायचा असतो. आता हे तयार करताना ज्यावेळेस आपण बंद फोल्ड करून आपण माप टाकतो आणि फोल्ड करून कटिंग करतो, तर हे एवढं लक्षात घ्यायचं आहे, हे फोल्ड केलेलं हे जे माप असतं ते सेंटरचं असतं. आता इथं घडी पडतीये, तर ही घडी तुम्ही बघू शकता. आता ह्या घडीमधूनच आपल्याला काय ते पूर्ण करायचं आहे. तर बघा, अगोदर हे घडी आहे, ह्याला पण आपल्याला अशा पद्धतीने तर छोटासा कट मारायचा आहे. ठीक आहे, अगोदर तुम्हाला मी कॅमेरा सेट करते आणि मग दाखवते सगळं. इथं बघू शकता, हे नाही उजव्या साईडचा लावलेला आहे आणि इकडच्या साईडचा जो असतो तो डाव्या साईडचा असतो आणि इकडच्या साईडचा असतो तो उजव्या साईडचा असतो. तर इथं मी उजव्या साईडचा यूज करणार आहे. तर मी इथं सेट करून घेतलेला आहे, कारण अगोदर बाही आणि पुढचा गळा मी तयार करून घेतला होता, म्हणजे की आरीवर्कच्या ब्लाऊजचा आहे तो. आता इथं आपल्याला फक्त बॅकनेक रेडी करायचा आहे. तर बघा, इथं मी आता पूर्ण मशीनवरती ब्लाऊज घेतला आहे. आता हे ब्लाऊज आपण जी बॅक साईड असते तिथं आपण बरोबर कट केलेली असती, तर तुम्हाला त्याचे सांगितलंच. पण त्या अगोदर काय करायचं, जी आपण खालची साईड असती जी मेन फॅब्रिकची, ती आपल्याला अशी मध्ये कट मारून घ्यायची, व्यवस्थित जुळून घ्यायची, डिझाईनवर डिझाईन ठेवून घ्यायची, जेणेकरून आपल्याला दोन्ही पण साईडला छान असं सेम शोल्डर मिळेल आणि तुमचा गळा इकडच्या साईडला जास्त तिकडच्या साईडला कमी असं होणार नाही. तर मग त्यानंतर ते कटला कट दोन्ही पण व्यवस्थित एकावर एक ठेवायचे आणि सगळ्या टाचण्या इथं लावून घ्यायच्या, 3 सेंटरला म्हणजेच मध्ये आणि दोन्ही शोल्डरला. आणि त्यानंतर मग खाली पण एक टाचणी लावून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं तयार करून घ्यायचे. आता इथं तयार करून घेतलेला पार्ट आपल्याला व्यवस्थित तुम्हाला मी जवळून दाखवते, जोडायचा आहे. आता वरून पण आपल्याला अस्तर थोडंसं पातळ असल्यामुळं दिसतो, पण तुम्हाला जर पलटी करून जोडायचं असेल, जसं की तुम्हाला मेन फॅब्रिकच्या साईडनी, तर तिथून सुद्धा जोडू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल लवकर डिझाईन कुठे आहे आणि आपण टिप कुठे मारतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला टिप मारायची आहे. सिंगल दाबचा आपण वापर करायचा ते आहेच, कारण सिंगल दाब लावल्याशिवाय इथं तुम्हाला टिप मारता येणार नाही, कारण वर्क दोन्ही साईड
एका साईडला असतो आणि एका साईडला नसलं तर अशा पद्धतीने आपल्याला आरामशीर टिप मारता येते. ठीक आहे. तर अशा सिंगल दाबचा वापर आपल्याला बऱ्यापैकी होतो. तर इथं मग मी आता टिप मारून घेतली. अगदी वर्कच्या कडाने टिप मारून घ्यायची. त्यानंतर इथं बॉर्डरलासुद्धा मी लगेच टिप मारून घेते कमरेच्या साईडनी. कारण जर अशी टिप मारली तर मग लगेच आपल्याला व्यवस्थित असं बरोबर फिनिशिंगमध्ये पलटी करून घेता येतं. मग एक्स्ट्राची पट्टी वगैरे लावायची गरज पडत नाही. त्यानंतर आपल्याला इथं कट करायचं आहे. कट करताना आपल्याला मधलं फॅब्रिक कट करून टाकायचं. फक्त 1/2 इंच आपल्याला ठेवायचे एक्स्ट्रा मार्जिन आणि बाकीचं सगळं कट करून टाकायचे आणि एक्स्ट्रा मार्जिनला आपल्याला इथं थोडे थोडे कट मारून ठेवायचे. अशा पद्धतीने बघा. आता इथं अशा पद्धतीने कट मारले ना की लगेच आपल्याला व्यवस्थित असं आपली सोयीची बाजू करून घ्यायची. जसं की ब्लाऊजला पूर्ण सोयीचं करून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला सोयीची बाजू करून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा मी अगोदर इथं आता सोयीची बाजू करून घेते. आता इथं टिप मारणं खूप जास्त अवघड जातं पण आपल्याला सिंगल दाबमुळे थोडंसं सोपं पडतं. तर बघा ज्यावेळेस तुम्हाला जर इथं टिप नसेल मारायची तर तुम्ही कमरेच्या साईडनी फिनिशिंग अगोदर देऊ नका. अगोदर दाब टिप द्या अस्तरच्या साईडनी आणि मग पलटी करून तुम्ही वरून थोडेफार दोऱ्याने टाके पण देऊ शकता. पण तसंच थोडंसं जास्त हार्ड जाते. त्यापेक्षा मग हे असं जे थोडंसं नॉर्मल आपल्याला मार्जिन ठेवलेलं असतं म्हणजे 1/2 इंच, तसं 1/2 इंच आपण ठेवलेलंच नसतं. एकदम कडाकट टिप मारलेली असते. पण ज्यावेळेस हे अशा पद्धतीने एम्ब्रॉयडरी वर्क असतं, थोडंसं थ्रेड वर्क दिसतंय तुम्हाला जे की हिरव्या कलरचं आहे तुम्ही बघू शकता. तर त्याच्यावरती आपल्याला ही टिप मारून द्यायची आहे आणि आरी वर्कवरती टिप मारला गेली नाही पाहिजे, नाहीतर मग सुई अगदी कटकन जाते आणि मशीनची जी सेटिंग असते खालची तीसुद्धा जास्त जोरामुळे ती लगेचच खराब होते. त्याच्यामुळं थोडी सटकते ती सेटिंग. त्याच्यामुळे व्यवस्थित हळूहळू आपल्याला ही टिप मारून घ्यायची. जिथे जिथे तुम्हाला वाटतं आहे ते दाब सरकत नाही आहे तिथे तिथे दाब उचलून घ्यायचा आहे, परत टाकायचा आहे खाली आणि मग मात्र अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण टिप मारून घ्यायची. आता मी तर तुमच्यासमोरच व्यवस्थित अशी टिप मारून घेतली ना, अगदी फिनिशिंगमध्ये आपला गळा रेडी झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही कुठेच कमी किंवा जास्त मार्जिन राहिलेलं नाही आहे. पूर्ण सेम पद्धतीने आणि छान असं मार्जिन राहिलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला इथं कमरेच्या साईडने सुद्धा लगेच टिप मारून घ्यायची. म्हणजे नंतर आपल्याला इथं टेन्शनही राहत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग झालं की मग ब्लाऊजही फिनिशिंगमध्ये दिसतो अशा पद्धतीने. आता नंतर लगेचच मी त्याच दाबचा वापर करणार आहे कारण पुढे सुद्धा मला बराच ब्लाऊज शिवायचा आहे त्याच दाबने. त्यासाठी तुम्हाला पुढे सांगते. मी दाब नाही काढणार, सगळ्या साईडने अगोदर टिप मारून घेणार आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. सगळ्या साईडनी व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. अस्तर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे. मेन ब्लाऊज पीसला एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडनी कट करून घेतलं. आता हे तर तुम्हाला नेहमीच माहितीच असेल पण फिनिशिंगसाठी सगळ्याच गोष्टी प्रॉपर सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला अगदी डीपमध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट इथं मी सांगत असते. त्यानंतर आपल्याला इथं टक्स घेण्यासाठी 4.5 रुंदी आणि 4 इंच उंची. आता जर तुमची खालचं कंबरपट्टी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जोडली नसेल तर 4.5 घ्या कारण अर्धा इंच ते मार्जिन जातं आणि जर जोडलेली असेल तर उंचीला टक्स 4 घ्या. तर इथं मी तसंच घेतलेलं आहे. उंचीला टक्स 4 इंच आणि रुंदीला मध्येतून 4.5 इंच आणि टक्स पण लगेच मारून घेते. आता टक्स मारताना खाली वर्क आहे का ते व्यवस्थित चेक करायचं कारण मध्येसुद्धा आपल्याला छोटे छोटे फ्लावरचं वर्क आहे. त्याच्यामुळं आपल्याला ते काढायचं. जिथं आपलं टक्स येतं तिथं काढून घ्यायचं कारण त्या वर्कला काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त जे वर्क असतं वरचं गळ्याचं किंवा बाहीचं ते वर्क मात्र आपल्याला कट नाही करायचं कारण थोडं जरी निघलं तरी सगळं वर्क निघून जातं त्याच्यामुळं. तर बघा अशा पद्धतीने आपलं आता रेडी गळा झालेला आहे. आता इथं नॉट कसा जोडायचा ते पण प्रश्न येतो आणि सगळ्याच मेन म्हणजे हे लटकन कसे तयार करायचे. आता नेहमीचे आपले जे साधे सिंपल लटकन असतात साध्या कपड्याचे ते आपण कसेही आकारामध्ये तयार करू शकतो. पण आता हे लटकन नेमकं तयार कसे करायचे बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो आणि हे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आता चाललेलं आहे. त्यामुळं मी ह्याच्या अगोदरसुद्धा लटकन तयार कसे करायचे हे किंवा रिवर्क ब्लाऊज कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. पण तरीसुद्धा आता नवीन सबस्क्रायबर आपले झालेले आहेत आणि बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की ताई हे कसं करायचं. त्यासाठी मग म्हटलं तुम्हाला सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये शेअर करावं.
तर बघा आता इथं मी जे लटकनवर लटकन घेतलेले आहेत उलट्या बाजूने ठेवलेत, टिप मारली, थोडं आपल्याला एक साईडनी बाजू आपलं मार्जिन ओपन ठेवायचं जेणेकरून ते आपल्याला सोयीचं करता येईल. ठीक आहे, आता इथं सोयीचं करून घेतलं. तर हे बघा आता हा पेपर आहे ना, जो आपल्या साड्या येतात नवीन त्याच्यामध्ये हा पेपर येतो. तर हा जे गादीसारखा पेपर असतो, तर खूप असा मऊ मऊ असतो, तो पेपर आपल्याला आतमध्ये घालायचा. जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही इथं चिंध्या सुद्धा घालू शकता, जसं की आपले उरलेले ब्लाऊजचे ते तुकडे वगैरे असतात छोटे छोटे, ते पण तुम्ही इथं टाकू शकता. पण ते जास्त खूप कडक होतं आणि त्याच्यामुळे मी ही अशा पद्धतीचे पेपर यूज करते, कारण हे लटकनला वगैरे बऱ्याच गोष्टींना हे यूज होतोय. तर ते मध्ये टाकायचे आणि मग पूर्ण आपल्याला इथं दोऱ्याने शिवून घ्यायचे, कारण मशीनने तर टिप मारणं शक्य नाही आहे. आणि जरी मारता आली तर मारा, पण इथं बघू शकता तुम्ही इथं मार्जिन एक साईडने आपल्याला अगदी थोडंसं मिळालेलं होतं. त्यासाठी मग मी आता ते सगळं आतमध्ये घातले आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं दोऱ्याने शिवून घ्यायचं. आता दोरा वावताना सुईमध्ये आपल्याला 4 पदरी दोरा वावायचा, जेणेकरून गाठाने व्यवस्थित बसते. जर कणक आपला एकदम पातळ दोरा असेल आणि 2च पदरी वावला तर मग मात्र ते लवकर निसटतो. तर आता त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये नॉट पण घालायचे आहे, नॉट बांधण्यासाठी. तर आता ही नॉट मी लगेच 1 मीटरचे 2 तुकडे करून घेतले आणि अशा पद्धतीने ती आपल्याला नॉटचं सेंटर म्हणजे नॉटचं जी वरचं नोक आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत असं फोल्ड करून घ्यायचे आणि आपल्याला शिवून घ्यायचे. आता शिवताना अगदी इझिली होतं, हे पटापट होऊन जातं, कारण आतमध्ये आपली गादी टाकलेली असते, म्हणजे ती पेपर टाकलेला आहे. ठीक आहे, गादीचा. तर ते अशा पद्धतीने आपल्याला इथं पूर्ण दोऱ्याने शिवून घ्यायचे. आता दोऱ्याने शिवताना आपल्याला जशी आपण गाठण देतो तशाच पद्धतीने शिवायचे. फक्त आपल्याला कसं शिवायचं ते तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते. बघा, सॉरी ते काय झालं, एक साईडला गेलं. तर बघा, अगोदर आपल्याला सुई घालायची, त्यानंतर दोऱ्याच्या आतमधून घालायची आणि मग शिवायचे. सुई घालायची, दोऱ्याच्या आतमधून घालायची, मग शिवायचे. म्हणजे सुई घालायची, दोरा घालायचा आणि मग आतमधून दोऱ्याच्या परत सुई घालायची, म्हणजे ते टाका द्यायचं. जसं की आपण ब्लाऊजला आय कशी बनवतो तर दोऱ्याचे, ते तशाच पद्धतीने आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे. अगदी फिनिशिंगमध्ये शिवून घ्यायचं, जेणेकरून लटकन जरी तो फिरला खालचा वरचा झाला तरी दोन्ही साईडने अगदी सेम आणि छान दिसलं पाहिजे. तर मी तुम्हाला एकदम झाला की लगेचच पटकन दाखवते. आता शिवताना नेमकं मला लक्षातच नाही आलं की ते शूट होताना गेलं नाही आहे तुमच्याकडं, तुम्हाला ते दाखवता मला आलं नाही व्यवस्थित. तर हे असं थोडंसं झालं, पण ठीक आहे, चला मी तुम्हाला शिवल्यावर व्यवस्थित दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने माझा पूर्ण इथं शिवून झालेला आहे, इथं साईडनी, कारण मी पूर्ण शिवून घेतला. जिथं तुम्ही टिप मारलेली होती तिथं पण आणि जिथं नव्हती मारलेली तिथं पण, कारण गोल पूर्ण शिवून जर घेतला तरच फिनिशिंगमध्ये दिसतो, नाहीतर मग एक साईडनी असं एक साईडनी तसं दिसलं तर ते लटकन दिसायला छान दिसत नाही. तर आता बघा, दुसरं पण मी सेम तशाच पद्धतीने बनवून घेते. दोन्ही पण माझे इथं तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर फिनिशिंगमध्ये झालेले आहेत. असं वाटतं की रेडीमेड लटकन आणलेले आहेत, पण आता इथं बघा, हे हाताने मी बनवलेले आहेत. फक्त याच्यावरची जी डिझाईन आहे ती मात्र रेडीमेड आलेली होती. तर अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये आपल्याला इथं लटकन पण तयार करता आले पाहिजे, कारण ब्लाऊजला दारीवरच्या लटकन सोबत दिलेले असेल जर ते लावले तर अगदीच फिनिशिंगमध्ये आणि छान असे ते दिसतात आणि ते दिसायला सुंदर दिसले की मग मात्र ब्लाऊजला लूक मात्र वेगळाच येतो. तर खूप छान दिसतं. आता इथं बघा, थोडंसं आपलं कडाला एकदम नॉर्मल मार्जिंग असतं, ते जे काही असेल त्याच्यावरती आपल्याला फक्त टिप मारायची आहे, आरीवर्कवरती नाही मारायची, नाहीतर मग सुई पण जाते आणि आरीवर्क पण फुटतं. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथं आता नॉटची सेंटर काढून घ्यायचे. अगोदर एक नॉट लावला मी. आता नॉट लावताना शोल्डरपासून खाली 3 इंचाने तुम्ही इथं लावू शकता. आता उंचीप्रमाणे, ज्याची उंची जास्त असेल त्याला 3.5 लावू शकता, ज्याची कमी असेल त्याला तुम्ही इथं 2.5ही लावू शकता, किंवा शक्यतो मी इथं 3 इंचांनी खाली लावते, कारण अर्धा इंच वरती जातं आणि 2.5 इंच सेम राहतं. तर बघा, अशा पद्धतीने आता नॉट दोन्ही पण मी जोडून घेतलेले आहेत, त्याच्यामुळेच मी सिंगल दाब काढलेला नव्हता, कारण नॉट जोडताना आपल्याला त्या सिंगल दाबचा वापर होतो. तर बघा, आता इथं आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे. इतकं सुंदर दिसत आहे की बघायचं काम नाही, इतका छान असा फिनिशिंगमध्ये हा पूर्ण गळा रेडी झालेला आहे. मी परत तुम्हाला एकदा जवळून दाखवते, फिनिशिंग दाखवते. तर बघा, किती सुंदर असा हे झालेला आहे. जर असा फिनिशिंगमध्ये तुमचा आरीवर्कचा ब्लाऊज शिवून झाला तरच तुमचा आरीवर्कचं लूक आणि ते डिझाईन
दिसायला सुंदर दिसतं आणि त्या ब्लाऊजला एक नवीन आणि युनिक लुक येतं आणि ते दिसायलाही छान दिसतं. तर अशा पद्धतीनेच तुम्ही इथं सिंगल दाबचा वापर करून तुम्हाला या आरीवर्कचा ब्लाऊज पूर्ण रेडी करायचा आहे. अशाच पद्धतीने छान असे हे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. बघा मी इथं सगळी करून लटकनला गोल गोलमध्ये शिवून घेतलेला आहे छान असं मशीननी सुद्धा आणि हाताने सुद्धा. तर पूर्ण ब्लाऊज माझा इथं रेडी झालेला आहे. फ्रंटला सुद्धा थोडं जास्त वर्क आलेलं होतं पण गळा इथं थोडा हवा होता. तर मी तशाच पद्धतीने इथं तयार केलेला आहे आणि पूर्ण बाही वगैरे सगळा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. बाहीला सुद्धा फुल हँडवर्क होतं. तर अशा पद्धतीचे वर्क ब्लाऊज शिवायचे कसे हे बऱ्याच ताईंना प्रश्न पडतात. मागच्या वेळेस मी एकदा कटिंग दाखवलं होतं पण स्टिचिंग नव्हतं दाखवलं. तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करावं तर तेच केलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला मात्र फायद्याचा आहेच पण तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. असेच फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवत राहा. आणि हो तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन नवीन ब्लाऊज डिझाईन वगैरे पाहायचे असतील तर चॅनलचा सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर पण करत असते. नवीन नवीन आयडिया पण तुमच्याशी शेअर करत असते. तर व्हिडिओला परत एकदा लाईक शेअर आणि खाली हाईप बटन असतं ते हाईप पण करा. बाय बाय.